नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला काल आपण जे गव्हाचा चिक केलता त्याच्या सालापासून तुम्हाला मी झटपटाची भाजी करून दाखवणार आहे। तर मी त्यात साहित्य सांगते तुम्हाला। हे बघा, हे गव्हाचं साल आहे। आपण ते चिकासाठी गहू वाटतो ना, ते गव्हाचे साल आहे। त्यासाठी हे बघा, मी 2 कांदे कापले, मध्यम आकाराचे 2 कांदे कापले। त्याला थोडासा कढीपत्ता, लसूण लागेल, परत थोडंसं जिरं, अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि तेल। तर आपण आता कढई तापायला ठेवली, आपण त्याच्यात तेल सोडू, मोहरी टाकू, मोहरी तडतडली का जिरं टाकायचं। जिरं चांगलं लाल झालं तर आपण लसूण टाकला। लसूण लाल झाला का त्याच्यात कांदा टाकून द्यायचा। कांदा चांगला परतून द्यायचा लाल होईपर्यंत। हे बघा, आपला छान हे कांदा परतलाय। आता त्यात आपण हिंग टाकू, थोडीशी हळद टाकायची, 2 चमचे लाल तिखट टाकायचं, ते चांगलं परतून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे आपलं गव्हाचं साल आहे, गहू वाटले ना चिकासाठी, त्याचं साल आहे ते आता आपण त्यामध्ये टाकू आणि चांगलं असं थोडंसं आता चवीपुरतं मीठ टाकू आणि हे चांगलं सुट्ट होईपर्यंत परतायचं। खूप छान भाजी लागते, तुम्ही करून बघा। पौष्टिक भाजी आहे, चांगली झटपट पण होते। आपली भाजी आता चांगली परतली। आपण थोडा वेळ 5 मिनिट त्यावर झाकण ठेवू। हे बघा, आता आपण झाकण काढून बघू। हे बघा, किती सुंदर भाजी झाली तयार। आता आपण गॅस बंद करू आणि भाजी काढून घेऊ यामध्ये आपण। हे बघा, अशा प्रकारे आपली खपली गव्हाच्या सालापासून भाजी तयार केली। तुम्ही एकदा करून बघा। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।